हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे किती वाजले हे इंग्रजीत कसं सांगायचं. चला तर मग सुरू करूया. आता याचं बेसिक स्ट्रक्चर असं आहे, इट्स प्लस टाइम. इट्स प्लस टाइम म्हणजे इट्स प्लस नंबर म्हणजे जो काही टाइमचा नंबर आहे तो प्लस अ क्लॉक बोलायचा आहे. आता आपण काही बेसिक सेंटेन्सेस बघूया. 5 वाजले आहेत. इट्स 5 o'clock. इट्स 5 o'clock. 7 वाजले आहेत. इट्स 7 o'clock. म्हणजे करेक्ट शार्प टायमिंग किती झालं असेल हे सांगताना तुम्ही जो काही नंबर आहे तो इथं घेऊन तुम्ही बोलू शकता. अ क्लॉक म्हणजे काय तर ऑफ द क्लॉक. अ क्लॉक मीन्स ऑफ द क्लॉक म्हणजे पूर्ण वाजले आहेत. 0 मिनिट आहेत म्हणजे 1 वाजून एकही मिनिट झाला नाहीये किंवा 1 वाजायला एकही मिनिट कमी नाहीये. अशा पद्धतीने 0 मिनिट आहेत. टाइम पूर्ण झाला आहे हे सांगण्यासाठी आपण अ क्लॉक वापरतो. अ क्लॉक म्हणजे ऑफ द क्लॉक पूर्ण वाजले आहेत. तर नेक्स्ट बघा, हाफ पास्ट म्हणजे अर्धा तास झाला आहे. एक पर्टिक्युलर टाइम होऊन 30 मिनिटं झाली आहेत किंवा अर्धा तास झाला आहे. हे कसं सांगायचं? इट्स हाफ पास्ट 4 मीन्स 4:30 वाजले आहेत. जेव्हा 4:30 वाजले आहेत असं सांगायचं आहे तेव्हा बोला इट्स हाफ पास्ट 4. हाफ पास्ट म्हणजे अर्धा तास पुढे म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम पासून पुढे अर्धा तास झाला आहे किंवा 30 मिनिटं झाली आहेत. तर आता सेंटेन्सेस बघूया एक्झाम्पल्स त्याचे. इट्स हाफ पास्ट 5. 5:30 वाजले आहेत. 12:30 वाजले आहेत. इट्स हाफ पास्ट 12. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथं कोणताही नंबर घ्यायचा असेल, 3:30 वाजले आहेत, 4:30 वाजले आहेत, 1:30 वाजले आहेत, तेव्हा त्याच्या पुढे बोलायचं आहे आपल्याला हाफ पास्ट. इट्स हाफ पास्ट 12. 12:30 वाजले आहेत. इट्स हाफ पास्ट 5. 5:30 वाजले आहेत. अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला सव्वा म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम पासून 15 मिनिटं झाली आहेत किंवा सव्वा वाजले आहेत, 1:15 वाजले आहेत, 2:15 वाजले आहेत, तर ते कसं सांगायचं? तर हे अशा पद्धतीने सांगायचं आहे की इट्स क्वार्टर पास्ट 3. इट्स क्वार्टर पास्ट 3. 3:15 वाजले आहेत म्हणजे क्वार्टर पास्ट 3. क्वार्टर मीन्स 15 मिनिटे पुढे. याचे एक्झाम्पल्स पहा. इट्स क्वार्टर पास्ट 4 मीन्स 4:15 वाजले आहेत. जेव्हा तुम्हाला सांगायचे 4:15 वाजले आहेत तेव्हा बोला इट्स क्वार्टर पास्ट 4. इट्स क्वार्टर पास्ट 11 म्हणजे 11:15 वाजले आहेत. जेव्हा पण तुम्हाला सव्वा हे टायमिंग सांगायचं असेल तेव्हा इट्स क्वार्टर पास्ट आणि जो काही पर्टिक्युलर नंबर आहे, जो काही टाइम झाला आहे तो नंबर इथे घेऊन तुम्ही बोलू शकता. 9 पावणे वाजले आहेत म्हणजे 15 मिनिटं बाकी आहेत. तेव्हा कसं बोलायचं आहे? 5:45 वाजले आहेत असं बोलायचं असेल तेव्हा बोला इट्स क्वार्टर टू 6. इट्स क्वार्टर टू 6 म्हणजे 5:45 वाजले आहेत. इथं बारकाईनं लक्षात घ्या इट्स क्वार्टर टू 6 म्हटले. टू 6 म्हणजे 6 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत. आणि याच्या अगोदर आपण जे सेंटेन्सेस पाहिलं तेव्हा काय बोललेलो आहे? इट्स क्वार्टर पास्ट 4 किंवा इट्स क्वार्टर पास्ट 11. पास्ट म्हणजे झाले आहेत आणि टू म्हणजे व्हायला बाकी आहेत. आता एक्झाम्पल्स पहा. इट्स क्वार्टर टू 1. 1:15 वाजले आहेत. इट्स क्वार्टर टू 9. 8:45 वाजले आहेत. आता जे टाइम किंवा मिनिट्स फक्त सांगायचे असतात तेव्हा कसे सांगायचे बघा. इट्स 10 पास्ट 2. इट्स 10 पास्ट 2 म्हणजे 2 वाजून 10 मिनिटं झालीत. 2 वाजून 10 मिनिटं झालीत म्हणजे इट्स 10 पास्ट 2. हेच जर आपल्याला 10 मिनिटं कमी आहेत, 5 मिनिटं कमी आहेत असं सांगायचं असं तेव्हा कसं बोलायचं? इट्स 5 to 8. इट्स 5 to 8. 8 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे पास्ट म्हणजे झालं आहे. पास्ट म्हणजे टाइमच्या पुढचे मिनिट्स आणि टू म्हणजे होणार आहे. अजून मिनिट्स बाकी आहेत. इथं हीच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पास्ट म्हणजे झालं आहे, टू म्हणजे होणार आहे. किंवा जर तुम्हाला हाफ पास्ट किंवा क्वार्टर पास्ट
क्वार्टर टू अशा पद्धतीने सांगायला थोडंसं अवघड वाटत असेल, तर तुम्ही डिजिटल पद्धतीने सुद्धा सांगू शकता. जसं की जर तुम्हाला सांगायचंय की 4:15 वाजले आहेत, 4:15 झालेले आहेत, तर तुम्ही बोला इट्स 4:15 6:30 वाजले आहेत. इट्स 6:30 11:15 वाजले आहेत, म्हणजे 11 वाजून 45 मिनिटं झाली आहेत. तर तेव्हा सांगा तुम्ही इट्स 11:45 अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीनेही सांगू शकता. ही काही तुमच्या प्रॅक्टिससाठी सेंटेन्सेस आहेत. 3:30 वाजले आहेत, 10:15 वाजले आहेत, 6:45 वाजले आहेत, 4 वाजून 5 मिनिटं झाली आहेत. ही सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. हाफ पास्ट अर्धा तास झाला आहे. क्वार्टर पास्ट सव्वा, क्वार्टर टू पावणे आणि मिनिट्सचे जेव्हा एक्झाम्पल्स सांगायचे असतात तेव्हा पास्ट म्हणजे मिनिटं झाली आहेत आणि टू म्हणजे मिनिटं बाकी आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्मॅट लक्षात ठेवा आणि सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. थँक यू फॉर वॉचिंग.